हॅलो हॅलो. नाही. हॅलो हॅलो. आवाज येतोय सर्वांना? हॅलो. एक मिनिट. हॅलो हॅलो. हॅलो आवाज येतोय? येस. ओके. ओके. ठीक आहे. ठीक आहे. तर आपण आपण आज डेरिव्हेटिव्ह डेरिव्हेटिव्ज ऑफ ऑफ कंपोजिट कॉम्पोजिट फंक्शन बघणार आहे. आता डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉम्पोजिट फंक्शन मध्ये वेगवेगळे स्टँडर्ड फॉर्म्युले आहेत. ठीक आहे. तर आता जे फॉर्म्युले डेरिव्हेटिव्हचेच आहेत तेच फॉर्म्युले आपल्याला कंपोजिट फंक्शन मध्ये पाहिजे आहे. ठीक आहे. तर गेल्या वेळेला आपण काय बघितलं तर चेन रूल बघितला. चेन रूलचं थेरमचं मी फक्त लिहून दिलेलं आहे. फक्त आता त्याचं जे प्रूफ आहे ते तुमचे तुम्ही बघा. त्याचे काही जास्त अवघड नाही. फक्त थेरम लिहावा लागतो. ठीक आहे. त्याची काय अडचणी आम्हाला वाचल्या तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. तर डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन बघण्या अगोदर आपल्याला त्याची स्टँडर्ड फॉर्म्युले माहित असणे गरजेचं आहे. आता स्टँडर्ड फॉर्म्युले कोणते कोणते आहेत? जसे आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ डेरिव्हेटिव्हचे जे आपण फॉर्म्युले बघितले त्या पद्धतीनेच आपल्याला काय करायचं आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शनचे काय बघायचे? फॉर्म्युले फॉर्म्युले बघायचे. तर बघायचे. तर पहिला फॉर्म्युला आहे एक्स रेस टू एन चा. ठीक आहे. ह्याचं त्याचे डेरिव्हेटिव्ह काय डेरिव्हेटिव्ह काय असतं? असतं? आवाज दोन्हीकडे येतोय. Na 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 na. Na 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 na. हॅलो कोणीतरी स्पीकर ऑन केला. पोतेकर आवाज बंद करताय का? हॅलो त्याला बाहेर सांगितलं. घुमते आवाज. स्पीकर ऑन नाही का? आवाज कसं काय? आता एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला काय बघितला? एन इंटू एक्स रेस टू एन मायनस. हॅलो हॅलो.
हॅलो 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 ते हॉलमध्ये असल्यामुळं ठीक आहे. तर आपण आपण बघितलं इथं एक्स एक्स हे काय आहे तर फंक्शन आहे आणि एन काय आहे कॉन्स्टंट आहे. काय येतं एन इंटू एक्स रेस टू एन मायनस वन. ठीक आहे. तर अशा तर अशा पद्धतीचं पद्धतीचं डेरिव्हेटिव्ह आपण लिहू शकतो. ठीक आहे. मग आपल्याला ह्याचं कॉम्पोजिट फंक्शनचा फॉर्म्युला काय येईल तर तर फंक्शन मध्ये फंक्शन असतं तर इथे तुम्हाला काय दिसेल एक्स दिसणार नाही एफ ऑफ एक्स दिसेल. तर कॉम्पोजिट फंक्शनचा फॉर्म्युला काय होईल. एक मिनिट ठीक आहे. ठीक आहे. तर एफ ऑफ एक्स रेस टू टू एन चा चा फॉर्म्युला काय येणार एन इंटू एफ ऑफ ऑफ एक्स रेस रेस टू एन मायनस वन. आता एफ ऑफ एक्स बघा एक्स रेस टू एन हा एक फॉर्म्युला झाला. आता इथं काय आहे एफ ऑफ एक्स रेस टू एन आहे. तर फंक्शन मध्ये फंक्शन आहे बरोबर का. याच्यामध्ये दोन फंक्शन बरोबर का. पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह एक्स रेस टू एन एफ ऑफ एक्स एफ ऑफ एक्स एक्स रेस टू एन चे डेरिव्हेटिव्ह काय लिहिलं आपण एन इंटू एफ ऑफ एक्स रेस टू एन मायनस वन. आणि अगेन डेरिव्हेटिव्ह कशाचं डेरिव्हेटिव्ह राहिलं एफ ऑफ एक्स. ठीक आहे. ठीक आहे. मग ही स्टेप बघा एन इंटू एफ ऑफ एक्स रेस टू एन मायनस वन हाय असच आणि एफ ऑफ एक्स डेरिव्हेटिव्ह काय एफ डॅश एक्स. म्हणजे आपल्याला काय करायचं असते पहिल्यांदा पहिल्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं असते नंतर काय करायचं असते दुसऱ्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. तर ह्याच्यामधलं पहिलं फंक्शन कोणतं एक्स रेस टू एन बरोबर का. या एफ ऑफ एक्स ला एक्स माना एक्स रेस टू एन आणि नंतर डेरिव्हेटिव्ह कशाचं घ्यायचं आपल्याला एफ ऑफ एक्स बरोबर. फॉर्म्युला काय येईल अपोजिट फंक्शनचा एन इंटू एफ ऑफ एक्स रेस टू एन मायनस वन अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. ठीक आहे. म्हणजे ज्या पद्धतीने आपण फॉर्म्युला लिहिला हा पहिला फॉर्म्युला त्या पद्धतीने आपण फॉर्म्युला लिहिला त्या पद्धतीने आता फॉर एक्झाम्पल घेऊन सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल काय आहे ते. आता इथं काय केलं साइन एक्स रेस रेस टू लिहिलं. आता हा फॉर्म्युला कशाचा आहे ह्याच्या फंक्शन मध्ये दोन फंक्शन आहेत. कोणते फंक्शन आहेत एक एक्स रेस टू एन आहे यांची किंमत 2 आहे आणि दुसरं फंक्शन कोणतं आहे साइन एक्स आहे. तर काय करावं लागतं पहिल्यांदा पहिल्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. पहिल्या फंक्शनचा फॉर्मॅट कुठला आहे तर एक्स रेस टू एनचा आहे बरोबर का. एक्स रेस टू काय आहे यांचा आहे. मग एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला काय आहे तर एन इंटू एक्स काय आहे साइन एक्स आहे साइन एक्स ब्रॅकेट रेस टू एन मायनस वन म्हणजे 2 मायनस 1 बरोबर का. इंटू अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ आता डेरिव्हेटिव्ह कशाचं घ्यायचं आहे एफ ऑफ एक्स बरोबर का. डेरिव्हेटिव्ह कशाचं घ्यायचं एफ ऑफ एक्स एफ ऑफ एक्स काय आहे तुमचा साइन एक्स आहे बरोबर का. एफ ऑफ एक्स काय आहे तुमचा साइन एक्स आहे. नीट लक्षात घ्या. तर हे सोडवायचं टू हाय असाच साइन एक्स ब्रॅकेट रेस टू इथे किती येते 1 येते बरोबर का. इथे 1 काय लिहायची गरज नाही. परत काय करणार तुम्ही डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स चे डेरिव्हेटिव्ह काय कॉस एक्स. अलग लक्षात. म्हणजे एका फंक्शन मध्ये दोन फंक्शन आहेत. ठीक आहे. पहिलं फंक्शन कुठलं एक्स रेस टू एन चं आणि दुसरं फंक्शन कोणतं एफ ऑफ एक्स. त्या पद्धतीने असा जर टाइप तुम्हाला विचारला एफ ऑफ एक्स रेस टू एन तर त्याचं डेरिव्हेटिव्ह काय असतं एन इंटू एफ ऑफ एक्स रेस टू एन मायनस वन इंटू एफ डॅश एक्स. ठीक आहे. आता ह्या पहिल्या फॉर्म्युल्यामध्ये काय अडचण आहे का सांगा. हॅलो पहिल्या फॉर्म्युल्यामध्ये काय अडचण आहे का सांगा. हॅलो नाही का. ठीक आहे. अडचण असेल तरी सांगा. थोडं हे तुम्हाला सांगायला म्हणजे आता ऑनलाईन आपण शिकतोय पूर्णपणे पण साधे फॉर्म्युले जसे डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले त्या पद्धतीचे ठीक आहे. तर आता हे पहिला फॉर्म्युला झाला. आपण दुसरं पेज घेऊया. दुसरा फॉर्म्युला बघूया आपण. ठीक आहे. दुसरा फॉर्म्युला काय आहे तर रूट एफ ऑफ एक्स. ठीक आहे. इथं फंक्शन आहे. इथं फंक्शन घेतो आणि इथं त्याचं डेरिव्हेटिव्ह घेतो. बघा आता हा फॉर्म्युला
फॉर्म्युला कोणता रूट एक्सचा रूट एक्सचा फॉर्म्युला काय फॉर्म्युला काय 1/2 1 अपॉन x. 2 रूट एक्स असा असा ठीक आहे. फॉर्म्युला आहे ठीक आहे तर तर रूट रूट एफ ऑफ एक्स जर दिलं तर ह्याचं तर ह्याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार ह्याचं डेरिव्हेटिव्ह डेरिव्हेटिव्ह काय येणार आता इथे किती फंक्शन आहेत दोन फंक्शन आहेत पहिलं फंक्शन कोणतं रूट एक्स x ला काय म्हणलं आपण एफ ऑफ एक्स आणि दुसरं फंक्शन कोणतं एफ ऑफ एक्स ठीक आहे मग याचं डेरिव्हेटिव्ह दोन वेळा घेता येईल ठीक आहे रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय 1 अपॉन 2 रूट एक्स रूट एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय 1 अपॉन 2 रूट एफ ऑफ एफ ऑफ एक्स बरोबर का बरोबर का लिहिलं. हे लिहिलं हा आणि नंतर नंतर डेरिव्हेटिव्ह कशाचं घ्यायचं डी बाय डी बाय डी एक्स इंटू एफ ऑफ एक्स ठीक आहे ठीक आहे हे हे आहे असंच ठेवायचं 1 अपॉन 2 रूट एफ ऑफ एक्स ठीक आहे आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स काय लिहिणार तुम्ही एवढं सोपं आहे आता फॉर एक्झाम्पल मी घेतो तुमच्या लक्षात येते बघा रूट लॉग एक्स लॉग एक्स किती फंक्शन आहेत फंक्शन आहेत दोन फंक्शन आहेत कोणती एक रूट एक्स बरोबर का आणि दुसरं कोणतं लॉग एक्स तर डेरिव्हेटिव्ह डेरिव्हेटिव्ह काय रूट एक्स रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय 1 1 अपॉन 2 रूट एक्स एक्स म्हणजे काय लॉग एक्स आणि अगेन अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स ठीक आहे ठीक आहे अगेन अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स 1 अपॉन 2 रूट log x हायस गुणुले लॉग लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय 1 अपॉन तर अशा पद्धतीने डेरिव्हेटिव्ह घ्यायचा ठीक आहे ठीक आहे येते येते का लक्षात मी मी काय सांगतो तुमच्या लक्षात येते का की रूट एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय 1 अपॉन 2 रूट एफ ऑफ एक्स अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ डॅश एक्स मी हे जे फॉर्म्युले तुम्हाला सांगतो फॉर्म्युले कशाचे सगळे डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोझिट फंक्शनचे आहेत दुसरे कशाचे आहेत डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोझिट फंक्शनचा हा दुसरा फॉर्म्युला झाला ठीक आहे आपण असे थोडे फॉर्म्युले बघूया दुसरं पेज घेतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल तिसरा फॉर्म्युला बघा ज्या पद्धतीने आपण फॉर्म्युले बघितले त्या पद्धतीने आता चा फॉर्म्युला झाला ठीक आहे आता बघूया आपण तिसरा फॉर्म्युला 1 अपॉन एक्स तुम्हाला माहित आहे 1 अपॉन एक्स डेरिव्हेटिव्ह काय रे बाळा सांगा बरं तुम्हाला फॉर्म्युले माहित असेल तर मी तुम्हाला परत सांगतोय की फॉर्म्युले जर माहित नसेल तर काय उपयोग नाही तुमचा हे शिकण्यात फंक्शन लिहितो आणि ह्याला कष्टच घ्यावा लागतो उगाच काय नाही करून म्हणजे काय पण करून चालत नाही ह्याच्यामध्ये डेरिव्हेटिव्ह अगदी अॅक्युरेट लागतं सगळं ठीक आहे ठीक आहे सांगा 1 अपॉन एक्स डेरिव्हेटिव्ह काय 1 अपॉन एक्स अल्जेब्रिक फंक्शन आहे 1 अपॉन एक्स डेरिव्हेटिव्ह गेल्या वेळेला आपण किती लिहिलं आठवड्यातून एकच लेक्चर होते आठवडाभर असते फॉर्म्युले पाठ करायला किती वेळ असतो अर्धा तासाचं काम आहे तरी तुम्हाला सांगता येत नाही 1 अपॉन 1 अपॉन एक्स डेरिव्हेटिव्ह काय लिहून घेतलं असतं तरी सांगा मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर बरोबर मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर बरोबर का मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर ठीक आहे मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर असं काय आहे डेरिव्हेटिव्ह आहे मग 1 अपॉन एक्सच्या जागी मी असं लिहिलं 1 अपॉन एफ ऑफ एक्स आता ह्याच्यामध्ये दोन फंक्शन आहेत एक 1 अपॉन एक्स दुसरं फंक्शन कोणतं एफ ऑफ एक्स हे लक्षात घ्या आता 1 अपॉन एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय दिलं तुम्ही मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर त्या पद्धतीनेच ह्याचं कंपोझिट फंक्शन आहे फंक्शन मध्ये फंक्शन आहे किती फंक्शन आहेत दोन फंक्शन आहेत 1 अपॉन एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय लिहिणार तुम्ही जसं 1 अपॉन एक्स लिहिलं तसंच लिहायचं मायनस 1 अपॉन एक्स एक्स म्हणजेच काय एफ ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर आता डेरिव्हेटिव्ह कशाचं राहते अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ डेरिव्हेटिव्ह कशाचं राहते एफ ऑफ एक्स ओके आता थोडं सोडूया मायनस 1 अपॉन एफ ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर हाय असंच डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स काय लिहिणार तुम्ही एफ डॅश एक्स फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगावं लागणार म्हणजे तुमच्या लक्षात येईल 1 अपॉन इथे समजा मी असं लिहिलं साइन एक्स साधं जास्त अवघड घ्यायची काही गरज नाही तुम्हाला लगेच ओळखता पाहिजे की फंक्शन मध्ये दोन फंक्शन आहेत पहिलं फंक्शन एफ ऑफ एक्स आहे दुसरं फंक्शन साइन एक्स आहे डेरिव्हेटिव्ह काय लिहिणार तुम्ही मायनस 1 अपॉन
साइन साइन स्क्वेअर एक्स स्क्वेअर करायचा बरोबर का अगेन अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन साइन एक्स आता आता हे मायनस वन अपॉन sin साइन स्क्वेअर एक्स हाय असंच ठेवायचं ठेवायचं वन अपॉन मायनस मायनस वन अपॉन साइन स्क्वेअर एक्स हाय असंच आणि आणि sin साइन एक्स डेरिव्हेटिव्ह काय संपलं संपलं डेरिव्हेटिव्ह एवढं सोपं आहे आलं का लक्षात म्हणजेच आपल्याला फॉर्म्युला काय आहे टाईप काय आहे आणि आपण कोणता फॉर्म्युला वापरतो हे जरी समजलं तर डेरिव्हेटिव्ह काय करता येईल काढता येईल याच्यामध्ये दुसरं तिसरं काय नाही येते का लक्षात हा तिसरा फॉर्म्युला झाला आता चौथा फॉर्म्युला बघूया चौथा फॉर्म्युला आहे आता सगळे अल्जेब्रिक फंक्शनचे झालेले आहेत आपण आता ट्रिग्नॉमेट्रिक कडे जाऊया चौथं फंक्शन आहे बघा साइन एक्स एक्स लिहितो का नाही तिथे एफ ऑफ एक्स लिहायचं साइन साइन एफ ऑफ एक्स बरोबर का आता इथं फंक्शन लिहितो आणि आणि त्याचं काय लिहितो डेरिव्हेटिव्ह लिहितो ओके मग बघा जर समजा तुम्हाला साइन एक्स दिला साइन साइन एक्स डेरिव्हेटिव्ह काय बोला जरा पटपट साइन एक्स डेरिव्हेटिव्ह काय लिहितो आपण cos एक्स लिहितो माहित आहे तुम्हाला ओके साइन एक्स डेरिव्हेटिव्ह काय लिहितो आपण cos एक्स लिहितो त्या पद्धतीनंच आता दोन फंक्शन आहेत कंपोजिट फंक्शन मध्ये दुसरं तिसरं काय नसून एका फंक्शन मध्ये दोन फंक्शन तुम्हाला दिसतात ठीक आहे आता बघा साइन एक्स हे पहिलं फंक्शन आणि एफ ऑफ एक्स हे दुसरं फंक्शन मग साइन एक्स डेरिव्हेटिव्ह काय म्हटला तुम्ही cos एक्स बरोबर ओके साइन एक्स डेरिव्हेटिव्ह cos एक्स बरोबर आहे तर साइन एफ ऑफ एक्स डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे cos एफ ऑफ एक्स बरोबर का हे साइन एक्स डेरिव्हेटिव्ह झालं आता कशाचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे एफ ऑफ एक्स च डी बाय डी एक्स इंटू एफ ऑफ एक्स आता सोडवतो cos एफ ऑफ एक्स आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स काय येणार तुमचं एफ डॅश एक्स आता फॉर एक्झाम्पल इथे लिहूया ठीक आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल बघा साइन फंक्शन घेतोय आता फंक्शन मध्ये फंक्शन आता एफ ऑफ एक्स बद्दल एफ ऑफ एक्स म्हणजे काय फंक्शन आहे कोणते फंक्शन घेऊ शकता तुम्ही लॉगॅरिथमिक फंक्शन घेऊ शकता एक्सपोनेन्शियल फंक्शन ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन घेऊ शकता इनव्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन घेऊ शकता बरोबर का मग इथे साइन फंक्शन मध्ये फंक्शन घ्यायचं आहे तर इथे मी काय घेतो लॉग एक्स घेतो मग मला सांगा पहिलं फंक्शन कोणतं सांगा जरा बोला मला समजलंय असं मी जरा गृहीत धरेन. पहिलं फंक्शन कोणतं घेतलं तुम्ही सांगा पहिलं फंक्शन कोणतं घेतलं साइन एक्स हा बरोबर आहे पहिलं फंक्शन कोणतं घेतलं साइन एक्स म्हणा म्हणजे कळेल तुम्हाला बरं साइन एक्स आणि दुसरं फंक्शन कोणतं घेतलंय मी दुसरं फंक्शन कोणतं घेतलंय अरे बोला की cos x नाही log x आहे दुसरं फंक्शन log x आहे बरोबर मंगरुळे कसं उत्तर देतोय बघा कधी नव्हती लेक्चरला आलाय इज इक्वल टू आता बघा साइन एक्स डेरिव्हेटिव्ह पहिल्यांदा काय लिहिणार तुम्ही cos x आता तुमचा x काय आहे log x साइन एक्स डेरिव्हेटिव्ह फिनिश आता डेरिव्हेटिव्ह कशाचं राहते दोन वेळा डेरिव्हेटिव्ह घ्यायचं कशाचं log x बरोबर का दुसरी स्टेप वाटणार cos log x आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ log x काय लिहिणार तुम्ही 1 upon x डेरिव्हेटिव्ह फिनिश समजलं डेरिव्हेटिव्ह फिनिश झालेला आहे म्हणजे दोन वेळा डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागतं बघा
बघा एकदा साइन एक्स नंतर लॉग एक्स बघा साइन एक्स डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स लिहिलाय एक्स म्हणजे काय लॉग एक्स आणि अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स एक्स लिहिलंय लिहिलंय बघा बघा डी बाय डी एक्स इंटू एक्स पहिल्यांदा पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह कॉस लॉग एक्स हाय असेल लॉग आणि एक्स लॉग एक्स डेरिव्हेटिव्ह काय 1 अपॉन एक्स हेच हेच कंपोजिट फंक्शनचे फॉर्म्युले थोडे हे दिलेत मी तुम्ही तुम्ही व्यवस्थितपणे व्यवस्थितपणे लिहून घ्या लिहून नेक्स्ट फंक्शन घेतो आता आता पुढचा फॉर्म्युला cos cos x च्या जागी च्या जागी काय लिहिणार मी cos f of x तर मला सांगा cos x चे ऍक्च्युअली डेरिव्हेटिव्ह काय cos x cos x चे ऍक्च्युअल डेरिव्हेटिव्ह काय सांगतो बोला बोला मायनस मायनस साइन एक्स बरोबर काय लिहिणार तुम्ही काय लिहिणार मायनस साइन एक्स आता फंक्शन मध्ये फंक्शन आहेत किती फंक्शन आहेत दोन फंक्शन आहेत पहिलं फंक्शन कोणतं cos x आणि दुसरं फंक्शन कोणतं f of x तर बघा cos x cos चे x चे डेरिव्हेटिव्ह काय मायनस साइन x x x x च्या जागी काय लिहिणार तुम्ही f of x आणि अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ नेक्स्ट मायनस साइन f of x आणि आणि f of f of x चे डेरिव्हेटिव्ह काय f f dash x ठीक आहे संपला हा फॉर्म्युला आहे बरोबर का तर आता फॉर एक्झाम्पल घेतो मी कॉस समजा इथं मी असं घेतलं x स्क्वेअर आता आता नुसतं x असता तर काय कुठलं फंक्शन झालं असतं सिंगल फंक्शन झालं असतं cos x आता x स्क्वेअर घेतलाय मग मला तुम्ही ओळखून सांगा की पहिलं फंक्शन कोणतं आहे आणि दुसरं फंक्शन कोणतं आहे सांगा मला पहिलं फंक्शन कोणतं आहे आणि दुसरं फंक्शन कोणतं आहे ते ओळखता येणं गरजेचं आहे पहिलं फंक्शन cos x आहे मला पण माहित आहे सगळ्याला पण माहित आहे पण कोणत्या टाइप मधला आहे मी तुम्हाला 5 टाइप सांगितले त्यातले सांगा मला की पहिलं फंक्शन कोणत्या टाइप मधलं आहे दुसरं फंक्शन कोणत्या टाइप मधलं आहे फंक्शन फंक्शन ओळखता येणं गरजेचं आहे याच्यामध्ये बाकी काय नाही पहिलं फंक्शन ट्रिग्नॉमेट्रिक्स आहे पहिलं फंक्शन ट्रिग्नॉमेट्रिक्स आणि दुसरं फंक्शन कोणत्या टाइप मधलं आहे रे एक्सपोनेन्शियल नाही अल्जेब्रिक बरोबर दुसरं फंक्शन कोणतं आहे अल्जेब्रिक आहे दुसरं फंक्शन कोणतं अल्जेब्रिक तर एक्स स्क्वेअर आहे बरोबर का एक समीकरण आहे एक्स स्क्वेअर प्लस 1 असं लिहिलं तरी चालू शकते बरोबर का मग एक्स स्क्वेअर म्हणजे कोणता फॉर्म्युला एक्स रेस टू एन चा फॉर्म्युला ठीक आहे तुम्हाला माहित आहे एक्स रेस टू एन चा फॉर्म्युला काय आता एक्स स्क्वेअर कोणत्या टाइप मध्ये मोडते एक्स रेस टू एन बरोबर का फॉर्म्युला काय सांगतो n इंटू एक्स रेस टू एन मायनस 1 त्या पद्धतीनेच बघा कॉस डेरिव्हेटिव्ह घेतोय मी एक मिनिट सॉरी बघा पहिल्यांदा cos x चं डेरिव्हेटिव्ह काय मायनस साइन एक्स तुमचा x काय f of x आहे क्लिअर अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ डेरिव्हेटिव्ह कशाचं घ्यायचं आता इथे f of x नाही लिहिता काय लिहिणार तुम्ही x स्क्वेअर लिहिणार f of x लिहिता तुम्ही काय लिहिणार इथं x स्क्वेअर लिहिणार एक मिनिट काय लिहिणार तुम्ही x स्क्वेअर अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ x स्क्वेअर आता बघा मायनस साइन बरोबर आहे 2x बोराडे मायनस साइन एक्स स्क्वेअर हा असा ठेवायचा आणि एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय लिहिणार तुम्ही 2x झालं डेरिव्हेटिव्ह बघा किती सोपं आहे अलग लक्षात मी तर फार प्रवेश पडतो अशी बरोबर का हे फंक्शन आणि हे काय आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह बरोबर का हा किती नंबरचा फॉर्म्युला एक मिनिट बघतो 5 नंबरचा आहे ठीक आहे 5 नंबरचा फॉर्म्युला आहे
ओके ओके समजतंय का समजतंय का जरा जरा तरी समजतंय का समजतंय का सांगा म्हणजे पुढे जायला बरं ओके ठीक आहे ठीक आहे आता आता सहावा फंक्शन फंक्शन त्याचं डेरिव्हेटिव्ह डेरिव्हेटिव्ह ओके आता आता पुढचं पुढचं फंक्शन आहे tan f of x सांगा tan x चं डेरिव्हेटिव्ह काय सांगा बरं tan x चं डेरिव्हेटिव्ह काय हा सांगा सांगा की दोन आठवडे काय केलं तुम्ही फॉर्म्युले जरी पाठ करून ठेवले तरी साइन स्क्वेअर एक्स सॉरी सेक वर्ग एक्स सेक वर्ग एक्स बरोबर बघा सेक वर्ग एक्स मग आता दोन फंक्शन आहेत एक पहिल्यांदा tan x दुसरी f of x ठीक आहे मग डेरिव्हेटिव्ह काय लिहिणार तुम्ही कंपोजिट हे फॉर्म्युले कंपोजिट फंक्शनचे आहेत बाळा बघा tan f of x डेरिव्हेटिव्ह काय सेक वर्ग f of x काय नुसती जैन व्हायला लागली पण काय आता मॅथ्स वाली किती येते काय माहिती अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ कशाचं f of x अजून एक स्टेप झालं सेक सेक वर्ग सेक वर्ग f of x काय असतात आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ f of x काय देणार तुम्ही f dash x बरोबर आता फॉर एक्झाम्पल घेऊया tan f of x म्हणजेच काय कोणतं तरी फंक्शन लिहायचं आहे मग कोणतं फंक्शन लिहूया तुम्ही सांगा तुम्ही तुम्ही सुचवा जरा कोणतं कोणतं फंक्शन लिहू मी पवार कोणतं फंक्शन लिहू साइन एक्स एवढं साधं नुसतं लॉग नसते लॉग एक्स वगैरे काहीतरी लिही लॉग म्हणजे नुसता कॉन्स्टंट झाला फंक्शन कळतो का बरं साइन एक्स लिहूया आपण पहिला आहे तो लॉगॅरिथमिक आहे पहिला आहे तो ट्रिग्नोमेट्रिक मधला आहे लॉग एक्स चालते की तसं दिलं तरी चालतंय दोन कॉन्स्टंट आहे पहिला पण ट्रिग्नोमेट्रिक आहे आणि दुसरा पण ट्रिग्नोमेट्रिक आहे दोन फंक्शन मध्ये फंक्शन आहे ठीक आहे तर बघा पहिल्यांदा tan x चं डेरिव्हेटिव्ह tan x चं डेरिव्हेटिव्ह काय सेक वर्ग x x काय आहे sin x आणि अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ काय लिहिणार तुम्ही दुसरं सांगा कोणतं sin x बघा मग सेक वर्ग sin x हाय असेल आणि sin x चं डेरिव्हेटिव्ह काय cos x संपला विषय आलं का लक्षात म्हणजे एवढं सोपं आहे येते लक्षात चला नेक्स्ट पुढचं पुढचं पेज ते किरगुट काला होतो एखादाच नेक्स्ट किती नंबर किती नंबर आहे 7 नंबर बघा सेक f of f of x फंक्शन आणि त्याचं डेरिव्हेटिव्ह आता सेक एक्स सांगा डेरिव्हेटिव्ह काय ते इथे मी लिहितो सेक एक्स ओके सांगा डेरिव्हेटिव्ह पटापटा सांगा
सेकेक्स सोपं आहे नाही सेकेक्स इंटू टॅन एक्स बरोबर बरोबर चव्हाण बरोबर सेकेक्स इंटू टॅन एक्स बरोबर आहे सेकेक्सचं डेरिव्हेटिव्ह काय लिहिणार तुम्ही सेकेक्स इंटू टॅन एक्स आता इथं सेक एक्स लेक्चर झाल्यानंतर तू बाहेर एकटा पडू नको लगेच गुगल मीट सगळे बाहेर पडले तर गुगल मीट बंद करायचं तू पण बाहेर पडायला हा बाकीच्यांना सगळ्यांना बाहेर काढल्याशिवाय नाही हा ठीक ओके सुरू करू सेकेक्स इज इक्वल टू सेकेक्स इंटू टॅन एक्स ओके आता सेक एफ ऑफ एक्स फंक्शन मध्ये फंक्शन दिसते तुम्हाला ठीक आहे मग डेरिव्हेटिव्ह कसं येणार तुम्ही बघा त्याच्यामध्ये गोंधळ करायचा नाही अजिबात सेकेक्सचं डेरिव्हेटिव्ह सेकेक्स इंटू टॅन एक्स आहे डोक्यात ठेवायचं आणि सेक एफ ऑफ एक्स हा तुमचा एक्स आहे असं डोक्यात ठेवायचं आता दोन डेरिव्हेटिव्ह घ्यायचे पहिलं डेरिव्हेटिव्ह सेक एक्सचं किंवा सेक एफ ऑफ एक्सचं दुसरं डेरिव्हेटिव्ह आहे एफ ऑफ एक्स बरोबर ना मग सेक एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय लिहिता तुम्ही सेक एक्स म्हणजेच काय एफ ऑफ एक्स इंटू टॅन एक्स ने लिहिता काय लिहिणार तुम्ही एफ ऑफ एक्स अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स बरोबर ना येते का लक्षात इथं कन्फ्युज व्हायची काही गरज नाही सेक एफ ऑफ एक्स डेरिव्हेटिव्ह सेक एफ ऑफ एक्स इंटू टॅन एफ ऑफ एक्स अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स ओके आता सोडूया सेक एफ ऑफ एक्स हाय असेल टॅन एफ ऑफ एक्स हाय असेल आणि एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय बघा सेक एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय सेक एफ ऑफ एक्स इंटू टॅन एफ ऑफ एक्स इंटू एफ डॅश एक्स म्हणजेच काय एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह ठीक आहे तर आता फॉर एक्झाम्पल घ्यायचं झालं तर मी फॉर एक्झाम्पल आहे का नाही इथं खाली फॉर एक्झाम्पल म्हणजे तुमच्या लक्षात साईडला लिहिल्यापेक्षा सेक कोणतं फंक्शन घेऊ एफ ऑफ एक्स मध्ये तुम्ही कोणतं पण फंक्शन घेऊ शकता सांगतो तुम्हाला अल्जेब्रिक घेऊ शकता लॉगॅरिथमिक घेऊ शकता एक्सपोनेन्शियल घेऊ शकता ट्रिग्नोमेट्रिक घेऊ शकता इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक घेऊ शकता थोडं वेगळं फंक्शन सांगा काय घेऊ मी ए रेस टू एक्स ना आता ए म्हणजेच काय कॉन्स्टंट आहे तर ए ची किंमत सांगून सांगा ना म्हणजे बरं पडेल जरा जास्त समजून गंमत अशी होते एन रेस टू एक्स एन म्हणजेच काय तर रिअल नंबर आहे एन बद्दल एक्झाम्पल मध्ये व्हॅल्यूज काय असणार 1 2 3 4 5 6 7 तुम्ही काय पण लिहू शकता हा बोला 100 नुसतं 100 कॉन्स्टंट होते त्याचं डेरिव्हेटिव्ह 0 होऊन जाते सगळं काय नवीन शोध लावते बर 5 रेस टू एक्स बरोबर ठीक आहे ओके 5 एक्स पण चालतंय कारण ते फंक्शन कोणतं ते अल्जेब्रिक होते हा बरोबर 5 रेस दोन टाइप पडतात पहिला टाइप आहे ट्रिग्नोमेट्रिकचा आणि दुसरा टाइप आहे एक्सपोनेन्शियलचा पहिला टाइप आहे ट्रिग्नोमेट्रिकचा आणि दुसरा टाइप आहे एक्सपोनेन्शियलचा चालते की 1937 रेस टू एक्स चालते काय फरक पडत नाही आपण साधं सोपं घेऊ लक्ष द्या सोडवतो आता पहिलं फंक्शन आहे ट्रिग्नोमेट्रिक आणि दुसरं फंक्शन आहे एक्स पहिल्यांदा ट्रिग्नोमेट्रिकचं डेरिव्हेटिव्ह सेकचं डेरिव्हेटिव्ह काय सेक एक्स काय 5 रेस टू एक्स इंटू टॅन एक्स काय 5 रेस टू एक्स अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ 5 रेस टू एक्स म्हणजे अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स तर सोडूया सेक
5 रेस्ट टू एक्स हाय असाच ठेवायचा. टॅन 5 रेस्ट टू एक्स हाय असाच ठेवायचा. गुणुले 5 रेस्ट टू एक्स म्हणजेच ए रेस्ट टू एक्सचा फॉर्म्युला काय सांगतो फॉर्म्युला? ए रेस्ट टू एक्स इंटू लॉग ए काय आहे? 5 आहे. 5 रेस्ट टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय? 5 रेस्ट टू एक्स इंटू लॉग 5. तसंच म्हणजे ए रेस्ट टू एक्सचा फॉर्म्युला. ए रेस्ट टू एक्सचा फॉर्म्युला काय सांगतोय? ए रेस्ट टू एक्स इंटू लॉग ए. त्या पद्धतीने किंमत 5. 5 रेस्ट टू एक्स इंटू इज इक्वल टू 5 रेस्ट टू एक्स इंटू लॉग 5. त्या पद्धतीने काय लिहिणार? 5 रेस्ट टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह 5 रेस्ट टू एक्स इंटू लॉग 5. संपलं. हे फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवलंय. म्हणजे फॉर्म्युला कसं असतं आणि एक्झाम्पल कसं असतं हे तुम्हाला मी काय केलेलं आहे, डिटेल मध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे. आता आपण पुढचा फॉर्म्युला बघूया. आता सेकेकचा जो फॉर्म्युला झाला, पुढचा फॉर्म्युला आहे 8 नंबरचा. फंक्शन लिहितो मी आणि इथं काय लिहितो त्याचं डेरिव्हेटिव्ह. बरोबर का? अक्षर जरा थोडे खराब येते माझं, समजून घ्या थोडं. पुढचा फंक्शन आहे किंवा पुढचा टाइप आहे बघा, कॉट एक्स. सांगा कॉटचं डेरिव्हेटिव्ह काय? नाही चुकलं. कॉटचं डेरिव्हेटिव्ह काय? कॉटेक्स. कॉटेक्सचं डेरिव्हेटिव्ह काय बाळांनो? चुकीचं आहे. काय फॉर्म्युले पाठ नाही. बरोबर आहे तुम्हाला, बरोबर 1 नंबर. मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. बरोबर का? मायनस कोसेक स्क्वेअर एक्स पॉवर बरोबर. मायनस एक्स राहिला. कॉट एक्स इज इक्वल टू मायनस कोसेक स्क्वेअर एक्स असं आहे. मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. बरोबर. मग कॉट एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे? मायनस कोसेक स्क्वेअर एफ ऑफ एक्स. काय असणार आहे दुसरं तिसरं? अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. पुढची स्टेप. एक मिनिट बघा. मायनस कोसेक स्क्वेअर एफ ऑफ एक्स हाय असाच आणि एफ डॅश एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय? एफ डॅश एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय? एफ ऑफ एक्स. फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर कॉट पहिलं फंक्शन ट्रिग्नॉमेट्रिक आहे. आता तुम्ही दुसरं फंक्शन सांगा, कोणतेही सांगा. झाले सांगा. ई रेस्ट टू एक्स एक्सपोनेन्शियल आताच झाले. दुसरं सांगा. रूट एक्स. बरं ठीक आहे बरोबर. रूट एक्स घे. अल्जेब्रिक घेऊया जरा. रूट एक्स. ठीक आहे. आता दोन फंक्शन. पहिला टाइप आहे ट्रिग्नॉमेट्रिकचा, दुसरा टाइप आहे अल्जेब्रिकचा. ठीक आहे. तर पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह कॉट एक्सचं, नंतर डेरिव्हेटिव्ह रूट एक्स सगळ्यांना माहित आहे. ठीक आहे. कंपोजिट फंक्शनच्या दृष्टिकोनातून कॉट एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय लिहिलं जातं? ठीक आहे. मग बघा कॉट एक्सचं डेरिव्हेटिव्ह आहे मायनस कोसेक स्क्वेअर एफ ऑफ एक्सच्या जागी रूट एक्स. बरोबर का?
अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स. पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह कॉट एक्स घेतलं ते लिहिलं आपण मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. एक्स म्हणजेच काय रूट एक्स. अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स. एक्स म्हणजेच काय रूट एक्स. आता अजून एक स्टेप आपल्याला करावी लागणार. मायनस कोसेक स्क्वेअर रूट एक्स इंटू बघा रूट एक्स डेरिव्हेटिव्ह काय 1/2 रूट एक्स. रूट एक्स डेरिव्हेटिव्ह काय लिहितो आपण 1/2 रूट एक्स. लक्षात येते का अशा पद्धतीने. नेक्स्ट बरोबर 1/2 रूट एक्स बरोबर. ओके 8वा 9वा फॉर्म्युला घेऊया. तुम्ही फंक्शन लिहितो. हे सोपं आहे फॉर्म्युला बघा सगळं काय अवघड नाही. काय लेक्चर अटेंड करत नाहीत, व्हिडिओ बघत नाहीत, रेकॉर्डिंग करून टाकलेले. ठीक आहे पुढचा फॉर्म्युला आहे लास्ट वन ट्रिग्नोमेट्रिकचा कोसेक एफ ऑफ एक्स. तर कोसेक एक्स डेरिव्हेटिव्ह काय मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. बरोबर आहे. ठीक आहे बरोबर. मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स फॉर्म्युले पार्ट आहेत. तर हिचं डेरिव्हेटिव्ह कसं लिहिणार मी मायनस कोसेक एफ ऑफ एक्स इंटू कॉट एफ ऑफ एक्स आणि अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ परत मायनस कोसेक एफ ऑफ एक्स इंटू कॉट एफ ऑफ एक्स आणि गुणुले एफ ऑफ एक्स डेरिव्हेटिव्ह आहे एफ डॅश एक्स. फॉर एक्झाम्पल कोसेक एफ ऑफ एक्स बद्दल सांगा आता. 1/x अजून सांगू शकता. 9x log x e raised to आता नुसता x घेतला तर फंक्शन झालं साधा. 9x घेतला तर हे अल्जेब्रिक फंक्शन झाला बघा 9 into x. घेतो मी तुमच्या चॉईस नुसार. आता एक फॉर्म्युला तुम्हाला द्यायचा राहिलाय मी देईन तुम्हाला. बघा काय करू अजून एखादा वेगळा सांगा. एक फॉर्म्युला तुम्हाला लिहून द्यायचा राहिलाय. वेगळे सांगा बरं थोडं. वेगळे सांगा की x raised to 4 झाले की अल्जेब्रिकचं झालंय लॉगरिथमिकचं झालंय. आता थोडे वेगळे घेऊया. एखादं समीकरण घेऊया की x स्क्वेअर प्लस 1 बरोबर का. असू दे हे घेऊया जरा. हे पूर्ण सगळं काय झालं अल्जेब्रिक झालं बरं का. आता इथं एक्स स्क्वेअर काय एक्स रेस टू यांचा फॉर्म्युला वापरणार. हे 1 काय कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0 येतं. ठीक आहे तर बघूया. आता कोसेक एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू काय रे एक्स स्क्वेअर प्लस 1 आहे का. एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू काय एक्स स्क्वेअर प्लस 1. तर कोसेक एक्स चे डेरिव्हेटिव्ह काय लिहिणार तुम्ही मायनस कोसेक एक्स म्हणजेच काय एक्स स्क्वेअर प्लस 1 इंटू कॉट एक्स स्क्वेअर प्लस 1 आणि अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1. परत
आता हे हाय असं ठेवायचं, हे जे दिसते का हे हाय असं ठेवायचं, फक्त आता डेरिव्हेटिव्ह कशाचं घ्यायचं राहिलंय एक्स स्क्वेअरचं आणि 1चं, बरोबर का. आता इथे बेरजेचा फॉर्म्युला वापरायचा, हे डी बाय डी एक्स एकदा एक्स स्क्वेअरला मल्टिप्लाय होणार आणि एकदा 1ला मल्टिप्लाय होणार. आता हे हाय असंच ठेवायचं बघा, मायनस कोसेक एक्स स्क्वेअर प्लस 1 इंटू कॉट एक्स स्क्वेअर प्लस 1. आता डेरिव्हेटिव्ह आत मल्टिप्लाय करतो, डी बाय डी एक्स इंटू बेरजेच्या नियमानुसार बरं का, रूल्स ऑफ डिफरन्शिएशन, एक्स स्क्वेअरला एकदा मल्टिप्लाय करायचं, डी बाय डी एक्स एकदा 1ला मल्टिप्लाय करायचं. अजून एक स्टेप घालवतो मी, मायनस कोसेक एक्स स्क्वेअर प्लस 1 इंटू कॉट एक्स स्क्वेअर प्लस 1 इंटू एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x आणि 1चं डेरिव्हेटिव्ह 0 ब्रॅकेट कंप्लीट. अजून एक स्टेप घालवतो, मायनस कोसेक एक्स स्क्वेअर प्लस 1 हाय असाच, कॉट एक्स स्क्वेअर प्लस 1 हाय असा, इथे शिल्लक काय राहते फक्त 2x, बरोबर का. हे असं सोडवायचं. किती का लक्षात, ह्याच्यामध्ये कोणाला काय अडचण आहे का? हॅलो, ह्याच्यामध्ये कोणाला काय अडचण आहे का? मंगळवेळेला चांगलं समजते की. ठीक आहे, ओके, थँक्यू. नेक्स्ट फॉर्म्युला, नेक्स्ट फॉर्म्युला आहे कोसेक एक्स झाला. आता आपण एक्सपोनेन्शियल मध्ये जाऊया. अगोदरचं पेज नंबर किती आहे? 9. ठीक आहे, 10. लक्ष द्या. e raised to f of x ते फंक्शन आणि इथं त्याचं डेरिव्हेटिव्ह, बरोबर. आता हा कोणता टाइप आहे? e raised to x, एक्सपोनेन्शियलचा आहे. e raised to x चं डेरिव्हेटिव्ह काय? e raised to x into log a. तर इथे e raised to f of x आहे, बरोबर का. x च्या ठिकाणी f of x आहे, एवढं देण्यात घ्या. a हा कॉन्स्टंट हाय असाच आहे. मग त्याचं डेरिव्हेटिव्ह कसं लिहिणार तुम्ही कॉम्पोजिट फंक्शनच्या दृष्टिकोनातून? तर a raised to x into log a, बरोबर का. आणि अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ f of x, बरोबर का. a raised to x into log a, काय चुकलं का माझं? a raised to x into log a into again derivatives of f of x. प्रत्येक स्टेप वाढवतो. a raised to f of x into log a आणि f of x चं डेरिव्हेटिव्ह काय? f dash x. फॉर एक्झाम्पल तुमच्या आवडीचा विषय, फॉर एक्झाम्पल a raised to काय लिहू? f of x बद्दल काय लिहू सांगा जरा. काय लिहू मी? आपण थोडं समजून जाऊया, काय गडबड करायची गरज नाही. तुम्हाला जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत मी तुम्हाला सांगेन, ठीक आहे. 25 raised to x 25 raised to x म्हणजेच हेच झालं की a raised to x झाला, त्याचं डेरिव्हेटिव्ह 25 raised to x into log 25 एवढं लिहिता येईल की रे. मी म्हणतोय a raised to x म्हणजे f of x बद्दल काय लिहू मी? तेवढं सांगा. sin x ट्रिग्नोमेट्रिक होते, थोडं वेगळं सांगा. काय लिहू मी f of x बद्दल? बोला. अजून तसंच 25 raised to, आता a ची किंमत मी तशीच ठेवणार आहे. a बद्दल 25 नाही लिहिणार. cot x घेऊ का? ठीक आहे, cot x घेऊ. a raised to मला हाय असंच ठेवायचं आहे. आता काय होतं माहिती आहे का? फॉर एक्झाम्पल देता नाही का नाही तर a ची किंमत लिहिली जाते. a च्या किमतीमध्ये पण मी तुम्हाला सांगतो. a raised to मी आता इथं काय लिहितो? असं लिहितो.
इरेस्ट नको इरेस्ट नको. आता इथे आता एक्झाम्पल मध्ये असताना काय पण असू शकते बघा. मी इथं इथं काय करतो बघा. इरेस्ट मी रूट एक्स लिहितो. हा इरेस्ट रूट एक्स म्हणजे इरेस्ट एक्सचा फॉर्म्युला. हा सांगा. इरेस्ट एक्सचा फॉर्म्युला. इरेस्ट एक्स म्हणजे काय रूट एक्स इंटू लॉग ए हाय असा. अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स. इरेस्ट रूट एक्स हाय असा. लॉग ए हाय असा. रूट एक्स डेरिव्हेटिव्ह काय 1/2 रूट एक्स. ठीक आहे. हे एका भाषेत झालं. आता दुसऱ्या भाषेत सांगतो. एची किंमत आपण ठेवूया इथं. 2 ठेवूया आणि रेस्ट टू एक्स न लिहिता मी असं लिहिलं लॉग एक्स लिहिलं. तुम्हाला ओळखता आलं पाहिजे की हा टाईप कोणता आहे ते. सांगा कोणते फंक्शन आहे. दोन फंक्शन आहेत मान्य आहे. पण पहिलं फंक्शन कोणतं आहे आणि दुसरं फंक्शन कोणतं आहे सांगा. म्हणजे तुम्हाला समजलं असं मी गृहीत धरतो. बोला पटपट. बोलत राहा. तुम्ही बोलला तर तुम्हाला कळेल. तुम्ही जर गप राहिला नुसतं माझं ऐकून घेतला तर तुम्हाला काय समजणार नाही. तुम्ही जेवढं जास्त बोलचाल तेवढं तुम्हाला समजेल. पहिलं फंक्शन आहे एक्सपोनेन्शियल आणि दुसरं फंक्शन आहे लॉगॅरिथमिक. बरोबर हुशार आहे ते. बरोबर. पहिलं फंक्शन एक्सपोनेन्शियल आणि दुसरं फंक्शन कोणतं लॉगॅरिथमिक. ठीक आहे. मग लगेच लक्षात आलं पाहिजे की हे कंपोजिट फंक्शन आहे. याच्यामध्ये फंक्शन आहे. ओके. मग 2 log x चं डेरिव्हेटिव्ह काय लिहिणार तुम्ही. पहिल्यांदा इरेस्ट टू एक्स चा फॉर्म्युला. इरेस्ट टू एक्स चा फॉर्म्युला काय सांगतोय. इरेस्ट टू एक्स इंटू लॉग ए. तसंच 2 raised to log x into log 2. बरोबर का. इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ log x. दुसरी स्टेप 2 raised to log x हाय असाच. log 2 पण हाय असाच गुणुले log x चे डेरिव्हेटिव्ह काय 1 अशा पद्धतीने. ठीक आहे. तर हा एक एक्सपोनेन्शियल झाला. आता आपण दुसरा एक्सपोनेन्शियल बघूया. ठीक आहे. आजच्या दिवसासाठी एवढंच लेक्चर. ठीक आहे. ह्याच्यामध्ये कोणाला काही अडचण असेल तर सांगा. आता उद्या आपण थोडे 2-3 फॉर्म्युले राहिले तर लॉगॅरिथमिकचा टाइप राहिला आणि की राहिला 2-3 फॉर्म्युले बघूया आणि डायरेक्ट एक्झाम्पलला चालू करूया. एक्झाम्पल पण अशा पद्धतीचे असणार आहे ज्याच्यामध्ये फंक्शन असतं त्याचं डेरिव्हेटिव्ह आपण पूर्णपणे घेतो. तर ह्याच्यामध्ये कोणाला काय अडचण आहे का. मी आज नुसते एक्सप्लेन केलेत फॉर्म्युले. पीडीएफ नो डाऊट.